थी जो आज पूरी हो गई है। जो मांगे थी कि उनको बोनस मिलना चाहिए, उनको छुट्टी का पगार मिलना चाहिए, उनको आने जाने के लिए जो पास होता है, जो बीएसटी परमानेंट लेबर को फ्री है वैसा हमें भी चाहिए, और एक पगारवार थी, उनके ऊपर जो केसेस किए थे वो पीछे लेना चाहिए। छोटा छोटा सब उनके डिमांड थे, लगभग 100% डिमांड इनकी पूरी हुए हैं। और जो बेसिक में 1200 रुपए की जो वार्ड है वो भी हुए। कल जो उनके जो कॉन्ट्रैक्टर लोग थे वो भी कल मीटिंग में थे और वो सब मांगे वहाँ पूरी हुई है, इसीलिए ये जल्लोष हे सब कामगार कर रहे हैं। सर, आपण आझाद मैदानावर कंत्राटी कामगारांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची चर्चा केली। आपण भूतकाळ जर बघितला तर आपण कंत्राटी कामगार राहिलेले आहेत आणि हे बळ जे तुम्हाला मिळालं ते आपण घेतलेल्या अनुभवाच्या जोरावरती आपण ही मध्यस्थी करून यावरती मार्ग काढला, याबद्दल काय सांगाल? आमचे जेरी डेव्हिड असतील आणि सर्व मंडळी यापूर्वी ठाण्यामध्ये आणि इतर भागांमध्ये कामगारांना न्याय देण्यासाठी काम करत होते, परंतु आज ठाण्याची वेस्ट त्यांनी ओलांडलेली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी पाऊल ठेवलंय आणि ते पाऊल यशस्वी आहे। शेवटी मनुष्य आणि त्याच्या गरजा त्या सगळ्यांच्या सारख्या असतात, त्याच्या प्रति वेगवेगळा दर्जा वेगवेगळा असतो, पण सर्वसाधारण कामगाराला पण जगता यावं, त्याचं सुद्धा घर चालावं या दृष्टीने त्यांना सुद्धा न्याय द्यावा या विचाराने धर्मवीर आनंददिघे साहेब, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जे आम्हाला विचारधारा दिलेल्या त्या विचारधारेच्या जीवावरती आम्ही मार्गक्रमण करत होतो आणि आम्हाला यश आलेलं आहे यामध्ये। सर, कामाचं बीएसटी कर्मचारियों ने जो आंदोलन किया, आखिरकार उसको सफलता मिली, उनकी मांगे पूरी हो चुकी है आज, और किस तरह से यहाँ पे जल्लोष का माहौल है, क्या कहना चाहेंगे? इसमें ऐसा है कि जो 5-6 दिन वो लोग स्ट्राइक में थे, कोई उनको वाली नहीं था, कोई उनको कुछ नहीं रहा था, कुछ नहीं। पर एक हम लोग कार्यकर्ते, हम लोग को एक मालूम था कि हमारे मुख्यमंत्री जरूर उन पे हमारी मांग पूरी करेंगे। हाँ, तो उन पे कोई ध्यान नहीं दिया जा रहा था, वो लोग वहाँ पे आंदोलन कर रहे थे। आते थे, जब स्ट्राइक करते थे, हमारा पहला पावती फाड़ो 200 रुपए का, उसके बाद में हमको देखा जाएगा। पावती देने के बाद अंदर से कुछ पॉकेट मिल गया, ये इधर के इधर ही। पर आज उनको अच्छी तरह से न्याय दिया है, सच में जीत हासिल हुई है। जीत हासिल है। हाँ, तो नरेश मस्के साहब के बारे में क्या बोलना चाहेंगे? क्या उनके वजह से ये संभव हुआ है? मस्के साहब ने एकदम ऐसा भूमिका लिया कि इनको न्याय देना ही देना है, न्याय देना ही देना। और आज न्याय मिल गया। आज न्याय मिल गया है। और मस्के साहब ने बहुत अच्छे तरह से जो गरीब लोग हैं उनके घर में आज दिया जलाया। दिवाली खुशी से मनाएंगे, हाँ। गणपति खुशी से मनाएंगे जी। और मस्के साहब को भी मुबारकबाद देता हूँ। ये सब लोगों के कामगारों की तरफ से उनको भी भगवान और बढ़ती दे। और ये खुशी के मौके पे हम हमारे साहब को बेड़ा खिला रहे हैं।
पेढा केल्यावर धन्यवाद. बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी एक आनंद आश्रमामध्ये एक आनंद उत्सव साजरा केला जातोय. पेढे वाटून त्यांना जो न्याय नरेश म्हस्के साहेबांमार्फत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत मिळाला, त्याचा आनंद उत्सव या ठिकाणी जल्लोषात साजरा होत आहे. काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम तर मी आपले सर्व मीडियांना पण आभार मानतो, कारण त्यांनी आमच्यापर्यंत बातम्या पोहोचवल्या. आणि आज खरोखर आज म्हणजे आनंदाचा दिवस आहे, कारण जे 3 वर्षापासून जे आमचे कामगार होते त्यांच्यावर जे अन्याय होत होता तो आज कुठेतरी संपलेला आहे. जे कामगार दिवस रात्र कामं करतात त्यांच्याकडनं हे लोक तिकिटाचे पैसे घेतात, त्यांना बोनस नाही, त्यांना पगारामध्ये त्यांचे कपात करतात, सुट्ट्या कापतात, त्यांना अजून छोटे छोटे असे भरपूर विषय आहेत का त्यांना जो हॅरेसमेंट होतो ते कुठेतरी आज थांबलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला पहिल्यापासून आदेश दिला आहे. साहेब बोलले का कोणावरच अन्याय झाला नाही पाहिजे, जिथं अन्याय होईल तिथं तुम्ही पहिले पोचा आणि त्यांचे बघा त्यांना काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. नरेश म्हस्के साहेबांनी आझाद मैदानावर जाऊन कंत्राटी कामगारांची भेट घेतली आणि त्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यापर्यंत आणि बेस्ट प्रशासनासमोर घेऊन गेले आणि त्यावरती तोडगा निघाला. तर नरेश म्हस्के साहेबांबद्दल काय बोला? म्हस्के साहेब आमचे कार्यसम्राट नेते आहेत आणि ते फक्त कामगार क्षेत्रात नाही तर बाकीचे पण क्षेत्रामध्ये पूर्ण लक्ष घालतात, पक्षामध्ये बघतात. तिथे कुठे असं वाटलं त्यांना का बाबा इथे बाबा आम्ही कमी पडतोय, यांच्यावर अन्याय होतोय, तिथे ते लगेच पोचतात. त्याची तुम्ही बघितलं असेल, तुम्ही स्वतः होते तिथे, त्या पद्धतीने आले आणि रात्री 1:30 वाजता CM साहेबांची मीटिंग घेतली आणि ते तात्काळमध्ये तो विषय सरळ मार्गी लावून घेतला. बोलता बोलता त्यांनी असं सांगितलं की मी पण भूतकाळ जर बघितला त्यांचा तर मी पण एक कंत्राटी कामगार होतो आणि त्या कंत्राटी कामगाराला काय प्रश्न असतात, किती त्याचं पिळवणूक होते, याच्या अनुभवातून मला अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देईल. त्याबद्दल काय बोला? त्यांना ते स्वतः एक कामगार होते, त्या ह्याच्यामधून ते गेलेले आहेत. त्यांना माहिती आहे का कामगारांना काय त्रास होतो, त्यांच्या कुटुंबांना काय त्रास होतो, ते त्यांना जाण आहे. म्हणून त्यांनी या विषयावर जास्तीत जास्त लक्ष दिलं. त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभार मानतो. क्या कहना चाहेंगे, बताइए. आज BST कर्मचारियों का एक विजय हुआ है, किस तरह से उनमें माहौल है और क्या क्या कुछ उनकी मांगे थी जो अब लगभग सॉल्व हो चुकी है? आज देखने जाएगा तो बेस्ट कामगार लोगों के लिए दिवाली है. उनके आज 3 साल से उन लोगों को जो हरेसमेंट हो रहा था, जैसे कि उनको टिकट के पैसे उनसे लिए जाते थे और बोनस उनको दिया जाता था, बाकी का उनको गाड़ी का कुछ भी अगर छोटा मोटा हो तो उनको परेशानी किया जाता था. ये सब उसके लिए वो लोग ने फजलकर जो है जो ओपोजिशन में बैठे थे, वो ओपोजिशन में बैठे. उसके बाद हम लोग को पता चला, म्हस्के साहब ने हम लोग को बोला कि जाके बैठो देखो क्या है उनका. म्हस्के साहब खुद आए, CM साहब ने आदेश दिया कि जाओ और उनका क्या प्रॉब्लम है देखो. उसके बाद पता चला कि प्रॉब्लम कुछ है ही नहीं, छोटे छोटे प्रॉब्लम है मगर ये लोग कर नहीं रहे. जब हम नरेश म्हस्के साहब गए आगे, म्हस्के साहब ने बोला कि ये करना ही पड़ेगा आपको. और आज वो सब जल्लोष कर रहे हैं कि उनके सब मांगे पूरी होगी. धन्यवाद.